नागपुर शहर के अंबाझरी तालाब में फैल रहे प्रदूषण को रोकने के लिए अब सख्त रुख अपनाया गया है। गंदा और बिना उपचारित पानी तालाब में छोड़ने वाली कंपनियों के खिलाफ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड ने बड़ी कार्रवाई शुरू की है। इस कार्रवाई के बाद विधायक परिणय फुके ने संतोष जताते हुए कहा कि वाड़ी और हिंगना क्षेत्र की कई कंपनियां बिना प्रक्रिया के दूषित पानी अंबाझरी तालाब में छोड़ रही थी, जिससे तालाब में गंभीर प्रदूषण फैल गया था। अब दोषी कंपनियों पर कार्रवाई की जा रही है और आगे भी कड़े कदम उठाए जाएंगे। मोठ्या प्रमाणात अंबाझरी तलावाचं पाणी दूषित झालेलं आहे आणि याचा ज्यावेळेस याची सगळी चौकशी केली तर जवळपास MIDC मधल्या हिंगणा MIDC मधल्या 19 कंपन्या अशा आहेत ज्यांचं दूषित पाणी अंबाझरी तलावामध्ये जात होतं आणि त्या 19 कंपन्यांना आधी नोटीस देण्यात आला होता आणि त्यातल्या अनेक कंपन्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे कोणतेही ते दूषित पाण्यात रोखण्याची कारवाई न केल्यामुळे त्या सगळ्या कंपनीजवरती आता क्लोजरची नोटीस काही 7-8 कंपनीजला आता क्लोजरची नोटीस सुद्धा दिलेली आहे। त्यांचं पाणी पुरवठा आणि बाकी सिवरेज सगळं बंद करण्याच्या नोटीसेस दिलेल्या आहेत। मोदीजींनी या संदर्भातलं वक्तव्य लोकसभेमध्येच केलेलं आहे आणि प्रत्येक जातीचं जनगणना करत असताना प्रत्येक जातीचं नोंद त्यामध्ये होत असते आणि त्या जाती कोणत्या प्रवर्गात आहे हे याचं नोटिफिकेशन्स आहेत। OBC मध्ये ज्या ज्या जाती येतात ते त्या जनगणनेमध्ये त्या जातींचा कॉलम असणारच आहे किंवा त्या जातीची नोंद असणारच आहे। मला असं वाटतं की विरोधी पक्षातले काही लोक याला काहीतरी राजकीय मुद्दा करून या सगळ्या याचं काहीतरी श्रेय घेण्याचा किंवा या जनगणनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात आहे। त्यांच्या सरकारच्या वेळेस काँग्रेस सरकारच्या वेळेस कधीच ही जनगणना झाली नाही। मोदीजींनी पहिल्यांदा पाठपुरावा करून किंवा मोदीजींच्या पुढाकाराने ही जनगणना आपल्याला आता होणार आहे। 2026 मध्ये याची सुरुवात होणार आहे आणि निश्चितच OBCच्या सर्व जातींचा समावेश त्यात नाही। एकीकरणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकीकरणाच्या संदर्भात ज्या मला वाटतं त्यांच्या सगळ्या आपसी त्या दोन्ही पक्षांचं बोलणं सुरू आहे। त्यात भारतीय जनता पार्टी किंवा इतर माननीय फडणवीस साहेबांना मला वाटत नाही ते हस्तक्षेप करतील। ते दोन पक्षांचा तो विषय त्या पक्षांचा त्यांचा विषय ते त्यांच्या स्तरावर ते निर्णय घेतील।